हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि खूप छान अशी सकाळ झालेली आहे, एकदम फ्रेश मॉर्निंग आहे आणि तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यासोबत लवकरच आता उन्हाळा लागणार आहे आणि आपल्या आंब्यांना पण बहार यायला सुरुवात झालेली आहे. तर इथे पहा, आंब्याला किती छान असा मोहर लागलेला आहे आणि याला लवकरच आता कैऱ्या पण लागतील. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की न्यू बॉर्नसोबतचं माझं रुटीन कसं आहे, म्हणजे मॉर्निंग रुटीन शेअर होणार आहे आज तुमच्यासोबत. तर येस, चला ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. आजकाल आपल्या ब्लॉगमध्ये क्रिशा त्रिशा फार कमी दिसत आहेत आणि जेव्हा पण त्या येतात तेव्हा मी त्या कॅप्चर करते त्यांच्यासोबतचे व्हिडिओज. तर चला, व्हिडिओला झालेली आहे सुरुवात आणि माझी सकाळ होते अळीवाच्या खिरेसोबत. तर सकाळी ब्रश झाल्यानंतर मी अळीवेची खीर पिते, कारण अळीवाच्या खिरीचं खूप जास्त महत्त्व आहे डिलेवरीनंतर. आणि आज खीर पिता पिता बाळ पण लवकरच उठलेलं आहे. तर येस, अळीवाची खीर ही आपल्या दूध वाढीसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते डिलेवरीनंतर. त्याचसोबत तुम्हाला कंबरदुखी वगैरेचा त्रास त्याच्याने बरा होतो, म्हणजे कमी होतो. लवकर तुमची बॉडी हील होण्याला मदत होते. आपल्याला जर टाके वगैरे पडले असतील तर त्याच्यासाठी पण खूप जास्त फायदा होतो त्या खिरीचा. आणि त्यासोबत तर खारीक खोबरचा लाडू वगैरे हे सगळ्या गोष्टी असतातच, पण अळीवाची खीर ही मस्ट आहे. तुम्ही काही 7-8 महिने वर्षभर ही खीर पिऊ शकता, त्याचं खूप जास्त महत्त्व आहे. आणि फायनली बाळ उठलेलं आहे. तर चला, आता त्याला बाहेर काढलं आहे मी आणि तो मस्तपैकी आता आळस देईल. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्याला उन्हामध्ये घेऊन जाणार आहे. ज्या दिवशी तो लवकर उठतो त्या दिवशी मी त्याला उन्हामध्ये घेऊन बसते. आणि थोडंसं जर लेट उठला तर त्यावेळेला काही उन्हामध्ये जाणं होत नाही. तर आता इथे छान आळस देतोय, त्याच्यानंतर आपण त्याला उन्हामध्ये घेऊन जाऊया. ती तुझ्याकडे बघत नाही. हा, काय रे बाळा, झोपायचं नाही? झोप येते आता. झोपायचं नाही, जरा खेळायचं. हा, काय रे दीदी, चल येती गीती बाळाला. गीती पुढे दीदी तुला घ्यायला नाही आल्या त्या? काय रे, कसं एकसारखं बघत आहे ना, बारीक डोळे करताय, उघडीत आहे. हा, झोप यायला लागली आता. भूक नाही लागली बाळा? हा, काय रे. तर सकाळचं छान असं कवळं ऊन आमचं घेऊन झालेलं आहे आणि कवळं ऊन घेऊन झाल्यानंतर आमचा औषधांचा टाईम होतो. त्यानंतर आम्ही औषधं पितो. औषधं घेताना थोडंसं आम्ही नखरे करतो, कारण जास्त औषधं आम्हाला आवडत नाही. औषधं घेऊन झाल्यानंतर कधी कधी तो पुन्हा झोपतो किंवा कधी कधी खेळतो आणि मग त्यानंतर होतो आंघोळीचा टाईम. तर सकाळी 11-11:30पर्यंत बाळाच्या आंघोळीचा टाईम होतो आणि मग आधी त्याची छान तेलाने मसाज केला जातो, मालिश करतो. आणि त्याची मालिश होईपर्यंत मी त्याची झोळी आणि त्याला बांधायला जे बाळोतं लागतं त्याची तयारी करून घेते आणि मग आम्ही त्याला आंघोळ घालतो मस्तपैकी.
तर मस्त अशी आमची अंघोळ झालेली आहे. अंघोळ झाल्यानंतर त्याला बऱ्यापैकी कोरडं करते मी आणि पुसून घेते पाणी. त्याच्यानंतर धुरी देतो आपण आणि मोस्टली लहान बाळांना तर धुरी देतातच आणि थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे तर आम्ही त्याला रोजच धुरी द्यायचे. तर धुरीसाठी मी ओवा, त्यासोबत शेपा आणि बालाजी तांब्यांचं धूप भेटतं तर ते द्यायची. लहान मुलांच्या याच्यासाठी असतं. आपण जे धुरी देतो ना त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. त्याने त्याचं फ्रेग्रन्स पण खूप छान आहे आणि त्याने सर्दी खोकला पण होत नाही. त्याचसोबत धुरी देऊन झाल्यानंतर मी वेखंड पावडर ही रोज त्याच्या छातीला, पाठीला आणि कपाळाला लावायचे. त्याने अजिबात लहान मुलांना सर्दी होत नाही. तुम्ही नक्की वापरून बघा. जेव्हा आंघोळ होते तेव्हा तुम्हाला असं जेव्हा बांधायचं असतं त्यावेळेला पूर्णपणे त्याला पावडर लावायची, सुकी पावडर लावायची पाठीला, छातीला आणि कपाळाला आणि मग ते पाणी जे मुरतं शरीरामध्ये त्याच्यामुळे सर्दी वगैरे काहीच होत नाही. आणि छान असं आता आमचं बाळ बांधून तयार झालेलं आहे आणि तो मस्तपैकी आता 2-3 तास न रडता आरामात झोपतो. एखाद्या वेळेला उठला सू केल्यावरच उठतो किंवा अजिबात उठत नाही. 2 तास तर नक्कीच झोपतो आणि त्याच्यानंतर मग थोडं तासाभराच्या गॅपने असा 4-5 वाजेपर्यंत मस्तपैकी झोपी जातो तो. आणि आता मी त्याला झोळीमध्ये टाकणार आणि त्याला झोका दिल्यानंतर छान असा झोपी जाईल तो. आणि तो झोपल्यानंतर मग माझं सकाळचं म्हणजे दुपारचं जेवण वगैरे जे काय आहे ते मी करून घेते. आणि अशा प्रकारे आमचं सकाळपासून तर दुपारपर्यंतचं रुटीन असतं. म्हणजे हे सगळं होईपर्यंत 12:30 तर होतात. तर असं माझं सध्या न्यूबॉर्नसोबतचं रुटीन आहे. आणि माहेरी असल्यानंतर तर सगळंच आरामात गोष्टी चालू असतात. तर तो झोपला की त्याला वरून असं थोडासा अंधार करते आणि मग तो छान असा झोपी जातो. आणि हे माझं रुटीन आहे बाळासोबतचं सध्या. तर येस, प्रत्येकाचं रुटीन हे वेगवेगळं असतं. तर माझं अशा प्रकारे आहे आणि त्रिशा मध्ये भेटायला येतात तर आम्ही नक्कीच त्यांना मिस करतोय. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.